रामराम मंडळी, कशा आहात? चला आज बनवूया कढाई पनीर, ते पण साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल। तर एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे, जिरं घालायचं आहे, 2 ते 3 तेजपत्ते टाकायचे आहेत, क्यूब साईजमध्ये कांदा, शिमला मिरची, टमाटर आणि पनीर कट करून घ्यायचे आहेत। यामध्ये आता कांदा, शिमला मिरची छान तेलामध्ये होऊ द्यायची आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, हिंग टाकून छान परतून घ्यायचं आहे। सोबतच टोमॅटो घालायचा आहे, हे छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे। शॅलो फ्राय झालं की यामध्ये आता आपल्याला मसाला ॲड करायचा आहे, जो आपण प्रिपेअर करून घेऊ। 2 चमचे दही, हळद, लाल तिखट, मीठ, गरम मसाला, जिरे पावडर, पनीर मसाला हे घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे। हा प्रिपेअर केलेला मसाला यामध्ये टाकायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे। पाणी टाकायची गरज नाही। जर तुम्हाला कन्सिस्टन्सी पातळ हवी असेल थोडी, तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। असं याला 10 ते 15 मिनिट शिजू द्यायचं आहे आणि सिंपल अशा पद्धतीने आपली कढाई पनीर रेडी आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया अशाच नवीन रेसिपीजवर, तोपर्यंत नमस्कार।